प्रांताचे पदाधिकारी श्री त्यातून आरोग्य उत्पन्नाचे पैसे आल्यामुळं रोपवाटिकेचा निर्णय घेतला। रोपवाटिकेला आपण आरोग्य चांगले रोप करून त्याच्यातून सीताफळ वापरले। तिसऱ्या वर्षी मला आंब्याचं 11 लाख रुपयाचं उत्पन्न आहे। चौथ्या वर्षी आंबा शेतामध्ये 5 टन शेतामध्ये पद्धतीने 200 रुपये किलोने आंबा विकत आहे। आणि शेतकऱ्याला देऊन त्यांना झाड लावणी झाडाच्या उत्पन्नामध्ये मार्केटिंग करत आहे। याच्यातून एक माझं शेतीला चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे। या माझ्या शेतामध्ये 12 आहे। शेतकऱ्यांनी सगळ्यांनी शेतकरी तयारी केलेली आहे। पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही किंवा चेंज आणि आपलं शेतीला कशी वगैरे उत्पन्न कृषी आणि इतर योजना आहेत। त्या योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लावणीकडे वळावा आणि आपलं उत्पन्न वाढवावं आणि उत्पन्नावर इतर व्यापाऱ्याला विकता स्वतः विक्री केलं तर भरपूर उत्पन्न मिळते। यावर्षी मी 11 टन आंबा निर्यात 225 रुपये किलोने करून स्वतः शेतावर 200 रुपये किलोने आंबा विकत आहे। सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की भोशी काय गाव सोडून नाही, माझ्या शेताला भेट द्यावा आणि फळबागेबद्दल माहिती घेऊन आणि सगळ्या गोष्टी करून आपल्या शेतावर त्याचा प्रयोग यशस्वी करावा आणि आपलं उत्पन्न वाढवावे। आज घडीला सोयाबीनचा मनुष्यबळ मिळत नाही, नावगड खर्च वाढलेला आहे, सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत। त्याच्यात निराश न होता जास्त शेतकऱ्यांनी जरी क्षेत्र कमी असलं तर आपण बांधावर सुद्धा लाभ वाढवण्यासाठी शासनाच्या योजना आहेत, त्याचा लाभ घ्यावा आणि आपलं उत्पन्न वाढीसाठी हे करावं। आज लिंबोळीचं झाड लिंबू एक जर झाड आलं त्याला 100-500 लिंबू लागतात। आज 10 रुपयाला 1 लिंबू मार्केटमध्ये आहे। जास्त शेतकऱ्यांनी असं मार्केटचा अभ्यास करून आपल्या मार्केटला काय करते या सगळ्या गोष्टी बघून फळबागेकडे वळावं आणि आपलं उत्पन्न वाढवावं। एवढं करून मी माझं भाषण